राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. आज त्यांनी दुसऱ्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय अजित पवार यांना अर्थसंकल्प समर्पित केला. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावानं सुरू केला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्प मांडताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक अशा योजना घोषित करण्यात आल्या.